माझं नाव रेवण उत्रेश्वर शेळके, राहणार कोनेरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. पूर्वी माझ्याकडे उमरान आणि चमेलीची बाग होती. बाजारात गिरायकाला जास्त नसल्यामुळे परवडेना, लेबरचा खर्च परवडेना. ती मी रिकट घेऊन नवीन व्हरायटी चेकनट भरलेला आहे आणि आंतरपीक म्हणून मी कांदा घेतलेला आहे. आणि बाजारात चेकनटला भरपूर मागणी असल्यामुळे सध्याला बाग ही फळावर आहे. महिन्यात याचं उत्पन्न चालू होईल. आणि काळजी काय घेतली? ह्याची काळजी काय, फक्त ह्याला दोनच रोग, भुरी आणि कीड, एवढं दोनच रोग आहेत ह्याला. आणि त्या जुन्या व्हरायटीपेक्षा ही चांगली आहे आणि बोर ही खायला चविष्ट आहे. आता सध्याला बाजार ह्याला 100 ते 125 रुपये किलो बाजार आहे चेकनटला. आता याचं जे चेकनटची बाग आहे, बोर आहे, तर या कांदा आंतरपिकावर काय परिणाम होत नाही का, किंवा कांद्याचा बोरीवर काय परिणाम होत नाही, पहिल्या वर्षी काय होत नाही. झाडाची सावली वगैरे पडत नाही, त्यामुळे आंतरपीक ही चालतच. किती खर्च आला असेल सगळ्यात? कांद्याचा बागाचा मिळून 20,000 खर्च आलाय सुरुवातीला. माझ्या अंदाजे कांदाच खर्च काढून देईल. चेकनट नफ्यात राहील. शिक्षण वगैरे किती झालं? माझं शिक्षण 12वी झाले. किती वर्षापासून तरी शेती करताय? शेती मी 12वी शाळा कॉलेज सोडल्यापासून शेतीच करतोय. तर याचा किती फायदा होईल असं वाटतं? पहिल्या वर्षी एक 50,000 रुपये फायदा होईल आपल्याला. पहिलेच वर्ष आहे. दुसऱ्या वर्षापासून जास्त उत्पन्न होईल. तरुण शेतकऱ्याला काय आव्हान करा? तरुण शेतकऱ्याला काय, शेतीशिवाय पर्यायच नाही.